तर जिंजी हा कुठल्या खंड, एक तो खूप लांब आहे महाराष्ट्रात, बरोबर आहे. मारड्यांचा किल्ला होता नो डाऊट, हो. पण तो कसा काय यादीत, म्हणजे महाराष्ट्रातला एक किल्ला सोडून जिंजी कसा काय? जेव्हा औरंगजेबाने रायगडावर हल्ला केला, रायगड जिंकला, तेव्हा राजाराम महाराजांना जिंजीला जायला लागलं. हे कुठेतरी दूरदृष्टी होती शिवाजी महाराजांची, की त्यांना माहिती होतं की हे वर्ण संकट कधीतरी येणार आहे. तर त्यावेळेलाच त्यांनी प्रोव्हिजन करून ठेवली होती की एवढ्या लांबवर तिथे किल्ला बांधला होता आणि त्या किल्ल्यावरती राजाराम महाराज जाऊन राहिले. कारण मी हा किल्ला बघायला जाऊ का, तिथे काय आहे बघायला, किंवा तो तर पडलेलाच आहे, तिथे काहीच नाही आहे वर. की आपल्या इकडचा जो लँडस्केप आहे तो विपरीत आहे, म्हणजे प्रतिकूल आहे. आणि तेच वैशिष्ट्य आहे शिवाजी महाराजांचे, त्यांनी सगळं हे प्रतिकूल परिस्थितीत निर्माण केलेलं आहे. की ही जेव्हा यादी आली बाहेर की महाराष्ट्रातील 12 किल्ले निवडले गेले आहेत या युनेस्को साईटमध्ये, तर सगळ्यांना प्रश्न पडला की हेच 12 किल्ले का, म्हणजे त्यातलं काय क्रायटेरिया युनेस्कोने वापरला की हे 12 किल्ले निवडावे.